आता एक धक्कादायक बातमी आहे। वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जात आहेत का प्रश्न उपस्थित होतोय। अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर घेतला जातोय का, आकारला जातोय का, अशी शक्यता एका ऑडिओ क्लिपमुळे तयार झालेली आहे। अमरावती सर्कलमधील अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। आरएफओ बदलीसाठी 35 लाख देण्यास तयार असल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वन विभागात मोठी खळबळ माजली आहे। अमरावतीतील निलेश कंचनपुरे यांनी वनमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। त्या ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे। तुम्ही पैसे देणे हे चूक आहे। पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे आणि त्यामुळे असं काही झालं असेल तातडीने पोलीस केस केली पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे। आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे या मताचा मी आहे। आपल्या सोबत निलेश कंचनपुरे आहेत। भाऊ काय सांगणार, काय ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे? जर का वन परिक्षेत्र अधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मोजत असतील तर वन संवर्धन तर दूर व वन्यप्राणी पण वाऱ्यावर सुटतील। त्यामुळे जंगलाचं व वन्यप्राण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। याची आमच्या संस्थेमार्फत आम्ही व्हायरल ऑडिओ क्लिपची नोंद घेऊन तब्बल वनमंत्र्यांकडे तसा लेखी पत्रव्यवहार केला मेलद्वारे व सचिवांना पण हे कळवलं आहे की आता येणाऱ्या नियतकालीन आरएफओच्या बदलीमध्ये जवळपास 200च्या वर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊ शकतो। याची वन प्रशासनाने व मुख्यमंत्री महोदयाने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित आरएफओवर कारवाई करण्यात यावी आणि नियतकालीन बदली होत असताना मंत्रालयीन विदाऊट परमिशन आरएफओनी वन उपवन संरक्षक कार्यालयांची परवानगी न घेता मंत्रालयीन आपल्या बदल्यासाठी ज्या चक्रा मारलेल्या आहेत त्याची सुद्धा यांनी चौकशी करण्यात यावी। या आशयाचं पत्र आम्ही वनमंत्री महोदय व सचिव साहेबांना दिलेलं आहे। सचिव साहेबांचा मेसेज आला आहे की मी याची संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतलेली आहे। साहेब याच्यावर सचिव साहेब नक्कीच कारवाई करतील अशी आम्हाला आशा आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हाँ जैन सर। जय हिंद सर ते आपलं याचं आहे का नाही पेंटचं आता ते लाईन फिटिंग झाली ते गेले तिकडं आता परतवाड्याला उद्या येणार आहे। मला यार ते आज चालू करणार होते ना, एवढं अर्जंट काय करायला लावलं आपण? ते सांगून राहिलो मी तुम्हाला की बा उद्या म्हणे। ठीक आहे जाऊ द्या आता। ठीक सर त्याच्या अटक झालं हो आरएफओच्या? जाऊ द्या, आमचं झालं नाही आता, जाऊ द्या, कुठे मीठ चोळता। मी म्हणतो काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय, पैसे नाही द्याय नाही, काय झालं? पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं होते 35 लाख रुपयापर्यंत हा म्हणलं तुम्ही, पण त्याच्या पुढचे लय जास्त रेट गेले यावेळेस, मग काही अवकाश नाही आपली तेवढी, कॅन्सल करून टाकली। 35 लाखाच्या वर आहे? हो हे लय झालं मग सर, खरंच जास्त झालं, पण जाऊ द्या आता।